नमस्कार. 8 दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये ड्रोनची लॉटरी निघालेली आहे आणि नेमकी लॉटरी नंतरची प्रक्रिया काय आहे याबाबत मोठ्या प्रमाणात एकूणच लाभार्थी आणि इतर संबंधित जे घटक आहेत यांच्यामध्ये संभ्रम असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मूलतः लॉटरीमध्ये माझा नंबर लागला आहे, परंतु लॉटरीच्या नंतर मी काय प्रक्रिया करणं अपेक्षित आहे हा मोठा प्रश्न जो आहे तो लाभार्थ्यांना पडलेला आहे. त्याचबरोबर मार्गदर्शन करताना देखील ज्या गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्स प्रमाणे काही बाबी ज्या आहेत त्या अत्यावश्यक आहे संबंधित लाभार्थ्यांना सांगणं. परंतु एकूणच हा नवीन घटक आहे, मोठ्या प्रमाणात लॉटरी निघालेली आहे आणि याची अंमलबजावणी ही अतिशय तंतोतंत पद्धतीने करणं अपेक्षित आहे. कारण हे DGCA डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन ह्या अतिशय महत्त्वाच्या संस्थेअंतर्गत कार्यवाही होणारा घटक आहे. कारण आपण घेतलेला ड्रोन कोणीही कुठेही कसाही उडवू शकत नाही. त्याला उडवण्यासाठी ग्रीन सिग्नल आहे का याची देखील आपल्याला वेळोवेळी काळजी घ्यावी लागते. जर तो सिग्नल नसेल तर आपल्याला तो ड्रोन फ्लाय करता येत नाही आणि तो जर आपण फ्लाय केला तर तो कोलॅप्स होतो किंवा तो ऑटोमॅटिकली पाडला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एकूणच मानांकन काय आहेत, आपण मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रोनच्या कंपन्या आहेत त्यापैकी कोणत्या कंपनीचा ड्रोन घेतला पाहिजे, तो ड्रोन घेत असताना त्याचे कुठले घटक शासकीय अटी शर्तीच्या अधीन राहून आवश्यक आहेत या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. मुळात आपण ज्या वेळेला बेसिकली कृषी विभागामार्फत किंवा एकूणच केंद्र सरकारनं जो काही मेकॅनायझेशनचा घटक आहे, कृषी यांत्रिकीकरणाचा घटक आहे आणि त्याला बळकटी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ड्रोन या घटकाला आज रोजी प्रमोट केलेला आहे. सर्वसाधारणपणे आपल्याला माहित आहे की ज्या वेळेला फवारणीचे दिवस असतात त्यावेळेला पीक हे वाढीच्या अवस्थेत असतंय, पाऊस होत असतोय अथवा अशा परिस्थितीमध्ये पिकामध्ये जाऊन फवारणी करायला स्वतः मालक देखील धजत नसतोय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लेबरचा आणि मजुरांचा तुटवडा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आणि कीटकनाशक किंवा बुरशीनाशक किंवा इतर तत्सम फवारणी करण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला वेळीच उपाययोजना राबवता येत नाही आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान होतं. हा पूर्व अनुभव सर्व शेतकऱ्यांना आहे. परंतु आपल्याला लक्षात घ्या की याच सर्व अडचणीचा विचार करून कृषी क्षेत्रात ड्रोनला म्हणजे कुठेही आपल्याला प्रत्यक्ष शेतामध्ये न जाता हे फवारणीचं ऑपरेशन शक्य आहे. बांधावरचा शेतकरी ही जी कन्सेप्ट होती जुनी, तो बांधावरचा शेतकरी देखील आज रोजी शेतात न जाता फवारणी करण्याचं काम करू शकतो ड्रोनच्या माध्यमातून. कीटकनाशक फवारणी करण्यासाठी लक्षात घ्या आपल्याला बऱ्याच वेळेला ही एक समज झालेला असतो की आपण केवळ कीटकनाशक फवारणी करू शकतो, असं नाहीये. त्यासोबत आपण सूक्ष्म अन्नद्रव्ये देखील फवारणी करू शकतो. सूक्ष्म मूलद्रव्य आहेत, विद्राव्य खते आहेत किंवा इतर सुसंगत घटक जे आपल्याला फवारणी करणं किंवा फॉलियर ऍप्लिकेशन करणं अपेक्षित आहे, अशा पद्धतीच्या सर्व घटकासाठी आपण ड्रोनचा उपयोग करू शकतो. मित्रांनो, त्यानंतर लक्षात घ्या ड्रोनद्वारे ज्या वेळेला आपण हे ऍप्लिकेशन करतो तर त्यात सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आपण खर्चाच बचत करतोय. कारण 10 ते 20 मिनिटांमध्ये 1 एकर 10-15 मिनिटात 1 एकर जमीन फवारणी करण्याची काम जे आहे ते ड्रोनच्या माध्यमातून होतं, ज्याला मजुराच्या माध्यमातून पूर्ण दिवस जातो. त्यामुळे एक तर लागणारा खर्च आणि वेळेची या दोन्ही गोष्टीची बचत होतीये. श्रमात देखील, कारण एवढं हार्ड कष्ट करण्याची गरज पडत नाहीये, त्याची बचत होतीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ॲट अ टाइम मोठ्या क्षेत्रावरती अशा पद्धतीची फवारणी प्रक्रिया राबवू शकत असल्या कारणानं प्रभावी कीड नियंत्रण होतं. आणि हे होत असताना आज रोजीचा जो महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे लॉटरीच्या माध्यमातून आपण जे ड्रोन खरेदी करणार आहेत
त्या खरेदी केलेल्या ड्रोनच्या माध्यमातून आपण आपला रोजगार या पद्धतीने त्याच्याकडे पाहत आहोत, तर साहजिकच आपल्यासाठी त्या माध्यमातून रोजगार निर्मिती देखील होणार आहे। त्यानंतर लक्षात घ्या की सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो असतो की याचे लाभार्थी कोणतं। आज रोजी जरी आपला लॉटरीमध्ये नंबर लागला असला तरी जे नवीन लोक आहेत ज्यांना ड्रोन या घटकासाठी अर्ज करायचा आहे त्यावेळेला त्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की साधारणपणे यंत्र तपासणी यंत्रणा म्हणजेच जे काही यंत्र तपासणी केंद्र आहेत किंवा फार्म मशिनरी अँड इक्विपमेंट टेस्टिंग सेंटर ज्याला म्हणतो त्या सर्वांना हा ड्रोन घेता येतो। कृषी विद्यापीठ आहेत, केव्हीके आहेत, त्यांना देखील घेता येतो। शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, ग्रामीण उद्योजक, त्याचबरोबर कृषी व संलग्न पदवीधारक जे आहेत ते देखील कस्टम हायरिंग सेंटर किंवा हायटेक हब जो आहे तो तयार करण्यासाठी किंवा उभारण्यासाठी या ड्रोनची खरेदी करू शकतात। याशिवाय इतर सर्व शेतकरी देखील या घटकासाठी अर्ज करू शकतात। ही बाब आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो असतो की अनुदान किती आहे। अनुदानाच्या बाबतीमध्ये लक्षात घ्यायचं जे शासकीय यंत्रणा आहेत त्यांना प्रात्यक्षिक राबवण्यासाठी म्हणजे साधारणपणे शेतकऱ्यांमध्ये अवेअरनेस यावं, त्यांना त्या घटकाची जाणीव व्हावी, तो कसं काम करतोय, फायद्याचं आहे का, किती इफेक्टिव्हली काम करतोय, या सगळ्या गोष्टीचे डेमो जे आहेत ते घेण्यासाठी या दोन्ही म्हणजे केव्हीके असतील, कृषी विद्यापीठ असतील किंवा टेस्टिंग सेंटर असतील त्यांना जर हा ड्रोन घ्यायचा असेल तर ह्या शासकीय यंत्रणा आहेत त्यामुळे त्यांना 100% अनुदान आहे। परंतु शेतकरी सहकारी संस्था किंवा त्याचबरोबर शेतकरी उत्पादक कंपन्या, ग्रामीण उद्योजक किंवा कृषी व कृषी संलग्न पदवीधारक या सगळ्यांना किंवा या व्यतिरिक्त जे व्यक्तिगत शेतकरी आहेत त्या व्यक्तिगत शेतकऱ्याच्या बाबतीत लक्षात घ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला शेतकरी, त्याचबरोबर छोटे आणि सीमांत शेतकरी या सगळ्यांना देखील 5 लाख रुपयाचं अनुदान जे आहे ते या घटकाअंतर्गत किंवा ड्रोन खरेदीसाठी मिळत असते। त्यानंतर लक्षात घ्या जे मोठे आणि मध्यम शेतकरी आहेत त्यांच्यासाठी 4 लाखाचं अनुदान असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। त्यामुळे आपण ज्या वेळेला अर्ज करतोय त्यावेळेला आपल्याकडे किती जमीन आहे किंवा यापैकी कुठल्या कॅटेगरी मधून आपण अर्ज करतोय त्या कॅटेगरीवरती तुम्हाला मिळणारं अनुदान निश्चित होणार आहे। त्यामुळे अर्ज करताना देखील सर्वसामान्य नवीन शेतकऱ्यांना या बाबीचा विचार करायचा आहे। त्यानंतर लक्षात घ्या की फक्त आपण ड्रोन लॉटरीमध्ये लागली आहे, ड्रोन खरेदी केलाय म्हणून चालणार आहे का, लगेच आपण फवारणी करू शकतो का, किंवा फवारणी करत असताना आपण कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, या सगळ्या गोष्टी मी डिटेलमध्ये इथे सांगणार नाही। परंतु तुम्हाला ड्रोन खरेदी करण्यापूर्वी किंवा आपण अर्ज करण्यापूर्वी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव असणं अपेक्षित आहे। पहिली गोष्ट फवारणी पूर्व काही तयारी करणं अपेक्षित असते किंवा काही गोष्टीची अंदाज घेणं अपेक्षित असते। ह्या डिटेल बाबी एका वेगळ्या सेशनमध्ये आपण समजून घेऊ, परंतु मूळतः मुख्य मुद्दे कोणते हे आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे। फवारणी कालावधीमध्ये कोणत्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे, फवारणीनंतर घ्यावयाची काळजी, कारण फवारणी केल्यानंतर या ठिकाणी लक्षात घ्या ज्या वेळेला आपण फवारणी करतोय त्यावेळेला काही उंचीवरतून ती फवारणी करत असतो आणि त्या उंचीवरतून फवारणी करत असताना इफेक्टिव्हली ते औषध त्या पिकावरती पोहोचतंय का, साईड इफेक्ट होत आहेत का, किंवा वाऱ्याची दिशा कोणती आहे, त्यामध्ये किती कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे, अशा विविध गोष्टींची काळजी जी आहे ती आपल्याला फवारणी करत असताना घेणं गरजेचं आहे। तर आणि तरच त्याचा इफेक्टिव्ह त्या ठिकाणी जो काही कीड आणि इतर व्यवस्थापनासाठी आपण फवारणी करतोय ते होईल। अन्यथा फवारणी तर केली जाईल परंतु त्याचा परिणाम जो होणं अपेक्षित आहे तो जर झाला नाही तर पुन्हा आपल्याला शेतकरी अशा कामासाठी बोलवणार नाही। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाचं आहे। हवामान विषयक बाबी, ड्रोन आधारित कीटकनाशक वापरासाठी विचारात घेतले जाणारे गंभीर मापदंड जे आहेत ते आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे। या सगळ्या बाबीची देखील आपल्याला वापरताना काळजी घेणं आवश्यक असतंय। मित्रांनो, अनुदानासाठी म्हणजे मूळतः मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या कॅटेगरीचे ड्रोन उपलब्ध आहेत, परंतु शेतीच्या फवारणीसाठी नेमक्या कोणत्या कॅटेगरीवरती अनुदान मिळतं हे महत्त्वाचं आहे।
तर ड्रोनच्या कॅटेगरी आपण पाहिलं तर नॅनो, मायक्रो, स्मॉल, मीडियम आणि बिग अशा वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. परंतु आपल्याला फवारणीसाठी जे काही अनुदान पात्र असलेले फवारणी ड्रोन आहेत त्यामध्ये लक्षात घ्या, एक तर तो स्मॉल कॅटेगरीतला असणं अपेक्षित आहे, स्मॉल कॅटेगरीतला अथवा मीडियम कॅटेगरीतला, या दोन पैकी एका कॅटेगरीमध्ये असल्याशिवाय आपल्याला अनुदान मिळणार नाही, कुठलाही ड्रोन आपल्याला घेता येणार नाही. त्यानंतर लक्षात घ्या, अनुदानासाठी शासन मान्यता प्राप्त ड्रोन कोणते आहेत. मार्केटमध्ये आहे, बऱ्याच वेळेला याच्या माध्यमातून फसवणूक होण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये याचा बाजार झालेला आहे आणि त्यामुळे कुणीही तुम्हाला काही असं आश्वस्त करू शकतं. पहिला त्याला प्रश्न विचारायचा आहे, DigiSkyचा मान्यता प्राप्त तुझा ड्रोन आहे का. दुसरा प्रश्न त्याला असला पाहिजे, त्याला टाईप सर्टिफिकेट आहे का, ज्याला आपण बऱ्याच वेळेला इतर याच्यामध्ये टेस्ट रिपोर्ट वगैरे म्हणतो, ते आहे का. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्याला असला पाहिजे, त्याला DigiSkyचं मान्यता आहे, टाईप सर्टिफिकेट आहे, टेस्ट रिपोर्ट आहेत, सगळं मंजूर आहे आम्हाला, परंतु तो राज्याच्या कृषी अभियांत्रिकी संचालनालयाद्वारे इम्पॅनलमेंट मध्ये पात्र असलेल्या कंपनीचा कंपनी व मॉडेल ह्या दोन्ही गोष्टी लक्षात घ्या. आता इथे दोन गोष्टी होतात, एकतर एखादी कंपनी जी आहे ती मार्केटमध्ये खूप चांगली आहे परंतु शासनाकडे त्याची नोंदणीच नाहीये. शासनाकडे ज्याची नोंदणी आहे त्याच कंपनीच्या ड्रोनला आपल्याला अनुदान मिळतं. दुसरी गोष्ट, शासनाकडे एखादी कंपनी नोंदणीकृत आहे परंतु जो मॉडेल आपल्याला पाहिजे तो मॉडेल शासनाकडे नोंदणीकृत नाही किंवा DigiSkyची त्याला मान्यता नाही. तर जो मॉडेल DigiSkyनं मान्यता दिलेला आहे त्याला टाईप सर्टिफिकेट आहे आणि ते असल्यानंतर राज्याच्या कृषी अभियांत्रिकी संचालनालयाकडे तो इम्पॅनलमेंट झालेला आहे किंवा तो नोंदणी झालेला आहे, अशाच मॉडेलच्या आणि अशाच कंपनीच्या ड्रोनची आपल्याला खरेदी करता येईल. याच्या व्यतिरिक्त कुठल्याही ड्रोनची आपण खरेदी करू नये आणि जर ती केली तर त्या ड्रोनला अनुदान शासनाकडनं मिळेल याची शाश्वती देता येत नाही. दुसरी गोष्ट, आता तुम्ही ड्रोन खरेदी केला म्हणजे लगेच तुम्हाला अनुदान मिळणार आहे का, तर बिलकुल नाही. त्यासाठी आपल्याला काही आवश्यक बाबीची पूर्तता करावी लागते. कारण आपण गाडी घेतल्यानंतर बघा तुम्हाला माहिती आहे की आपल्याला RTO कडनं लायसन घ्यावं लागतं. तसं या ठिकाणी देखील आपल्याला DGCA डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन यांच्या ज्या काही मान्यता प्राप्त विविध ठिकाणी ट्रेनिंग सेंटर आहेत त्या ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून आपल्याला दूरस्थ पायलट परवाना असणे, ज्याला RPTO म्हणतो, आपण काय म्हणतो, RPTO ट्रेनिंग, हे जे लायसन आहे RPTOचं, जे डिजिटल आपलं डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन यांच्या वेबसाईटवरती तुमचं लायसन नंबर रिफ्लेक्ट होतं आणि तुम्ही अधिकृतपणे तो ड्रोन उडवण्यासाठी परवानाधारक म्हणून मंजुरी मिळते. त्यानंतरच तुम्हाला या ड्रोनचा वापर करता येईल आणि त्यामुळे अशा पद्धतीची यंत्रणा आपण खरेदी करत असताना त्या ड्रोनच्या कंपनीकडे स्वतःची अथवा त्यांनी कुणासोबत तरी ॲग्रीमेंट करून आपल्याला सुविधा उपलब्ध करून देणार आहेत का, आपल्याला हे RPTO लायसन मिळवून देणार आहेत का, या गोष्टीची देखील आपण काळजी घेणे गरजेचं आहे. मला खूप अट्रॅक्टिव्ह एखाद्या कंपनीचा ड्रोन वाटला म्हणून मी तो ड्रोन घेतला आणि मला शासनाकडून अनुदान मिळलं पाहिजे, अशा पद्धतीच्या कुठल्याही प्रक्रिया राबवल्या जात नसतात. त्यानंतर लक्षात घ्या, आता ह्या ज्या काही ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहेत त्या वेगवेगळ्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहेत. या ठिकाणी जस्ट तुमच्या इन्फॉर्मेशन साठी काही सिलेक्टिव्ह ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स मी दाखवण्याचा प्रयत्न केला. या व्यतिरिक्त देखील इतर काही ट्रेनिंग सेंटर्स आहेत. त्याचबरोबर देशातील इतर कुठल्याही ट्रेनिंग सेंटरवरतून तुम्ही ट्रेनिंग केली तरी तुम्हाला त्या ठिकाणी ड्रोन उडवण्याचा RPTO परवाना मिळाल्यानंतर तुम्ही ड्रोन उडवू शकता किंवा त्याचा वापर करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे एखाद्या कंपनीला जर शासनाच्या इम्पॅनलमेंट मध्ये जर यायचं असेल तर त्यासाठी
एक आवश्यकता काय आहे तर सगळ्यात महत्त्वाचं त्या कंपनीच्या ड्रोनला DGCA मान्यता असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर योग्य श्रेणीत म्हणजे स्मॉल आहे का मीडियम आहे त्याच्या अंतर्गत डिजिटल स्काय पोर्टलवर त्याची नोंदणी असणं गरजेचं आहे, ऑनलाईन नोंदणी। त्यानंतर ड्रोन मध्ये खालील वैशिष्ट्ये म्हणजे कोणकोणते वैशिष्ट्ये असले पाहिजेत। पहिली गोष्ट सेन्सर आधारित कोलिजन अवॉइडन्स सिस्टम ज्याला CAS म्हणतात। त्यानंतर टेरेन फॉलोइंग सुविधा, फर्स्ट पर्सन व्ह्यू कॅमेरा आणि ऑटो रिटर्न टू लॉन्च पॉइंट हे 4 मुद्दे। याच्या व्यतिरिक्त इतर असतील तर काही प्रॉब्लेम असण्याचं कारण नाही, परंतु किमान हे 4 मुद्दे जे आहेत ते त्या ड्रोन कंपनीकडे असणं किंवा त्या ड्रोनच्या वैशिष्ट्यामध्ये असणं कंपल्सरी आहे। त्यानंतर भारतात योग्य उत्पादन पायाभूत सुविधा असणं गरजेचं आहे। जर म्हणजे शक्यतो तो भारतीय उत्पादनाचाच असला पाहिजे। त्यानंतर गुणवत्ता परिषद अधिकृत संस्थेचे टाइप सर्टिफिकेट म्हणजे थोडक्यात क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया QCI याचं अधिकृत टाइप सर्टिफिकेट जे आहे किंवा त्याचा टेस्ट रिपोर्ट आपण म्हणू शकतो तर तो टेस्ट रिपोर्ट त्याच्याकडे असणं अपेक्षित आहे। विक्री पश्चात सेवा, नाही तर काय व्हायचं एखाद्या कंपनीचा आपण ड्रोन घेतला आणि तो जर काही अडचणीमध्ये किंवा त्या मेंटेनन्सला आला तर आपल्याला काय करायचंय ते काहीच कळणार नाही, कारण त्या ठिकाणी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर अशा दोन्ही घटकाचा मेळ असतोय। त्यामुळे एक स्पेसिफिक ट्रेन असलेल्या लोकांमार्फतच त्याची देखभाल जी आहे किंवा त्याची सेवा जी आहे ती पुरवली जाणं अपेक्षित आहे। त्यामुळे विक्री पश्चात सेवा, प्रशिक्षण, दुरुस्ती आणि देखभाल यासाठी त्या कंपनीकडे राज्यस्तरीय सेवा केंद्र असावे। राज्यामध्ये सेवा केंद्र असलं पाहिजे, नाहीतर तो बोलवायचा आपल्याला दिल्लीला किंवा इकडं कुठेतरी राजस्थानमध्ये, तर अशा कंपन्यांना चालणार नाही। त्यांच्या ह्या सगळ्या सेवा केंद्र राज्यात असणं अपेक्षित आहे। पायलट प्रशिक्षणासाठी सुविधा उत्पादकाकडे असणे आवश्यक आहे। आता स्वतःची असेल किंवा त्याचं एखाद्या संस्थेसोबतचं ॲग्रीमेंट असू शकेल, परंतु ह्या सगळ्या बाबी असल्याशिवाय राज्याच्या इम्पॅनलमेंटमध्ये त्याचा समावेश केला जात नाही, ही बाब लक्षात घ्या। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं असते लाभार्थी निवडीनंतरची कार्यपद्धती। पण ही कार्यपद्धती समजून घेत असताना आपल्या लाभार्थ्यांनी किंवा नवीन शेतकऱ्यांनी ही बाब लक्षात घेतली पाहिजे की लाभार्थ्यात अटी आणि शर्ती मान्य करूनच पूर्व सहमती दिली जाणार आहे। ड्रोन खरेदी करण्यासाठी या सर्व अटी शर्तीच्या अधीन राहून पूर्व सहमती मिळेल। त्यानंतर केवळ कृषी संबंधित कामेच करावी लागतील। या ड्रोन खरेदी केलाय आणि लग्नामध्ये शूटिंग करत बसलो आणि लोकांच्या पिकावरती इकडे कीड आली आणि आपण ते काम करत नाहीत असं करता येणार नाही। त्या ड्रोनच्या माध्यमातून केवळ कृषीशी संबंधितच कामं करावे लागतील, इतर व्यवसाय करता येणार नाहीत। दुसरी गोष्ट अर्जदाराकडे प्रशिक्षित मनुष्यबळ म्हणजे ते खरेदी केल्यानंतर ती कंपनी देतीच प्रशिक्षण, तुम्हाला आवश्यक अनुभव आणि सुरक्षित जागा असणे बंधनकारक आहे। नाही तर आणलाय आणि कुठेतरी गोठ्यात ठेवलाय असं व्हायला नको। मोठी वस्तू आहे, महत्त्वाची वस्तू आहे, त्याला सुरक्षित ठिकाणी ठेवता आलं पाहिजे। ड्रोन सेवा संबंधित अभिलेख ठेवणे। आता बघा, ज्या वेळेला आपण अशा पद्धतीची शासनाकडनं अनुदान घेतोय आणि अशा पद्धतीचं एक महत्त्वाचा घटक खरेदी करतोय तर त्या घटकाच्या माध्यमातून किती लोकांच्या शेतावर तुम्ही फवारणी केली, कधी केलेली आहे, त्याला काय रेट आकारलेला आहे, या सगळ्या बाबीचं रेकॉर्ड जे आहे ते आपल्याला ठेवावं लागतंय। अनुदानित ड्रोन व उपकरणांची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी स्वतः शेतकऱ्याची राहील। सेवा केंद्र व्यवस्थित चालविणे व वेळोवेळी सुधारणा करणे आवश्यक आहे। ड्रोनचे हस्तांतरण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला 6 वर्ष सदर ड्रोनची विक्री करता येणार नाही। नाहीतर आज घेतलाय उद्या त्या दुकानदाराला किंवा इतर कुणाला तरी अनुदान मिळलं मी देतो असं करता येणार नाही। याबाबतची नोंदणी जी आहे ती ऑनलाईन असते, त्यामध्ये तुम्हाला कुठलाही बदल करता येणार नाही किंवा हस्तांतरण करता येणार नाही। आता म्हणजे आज घडीचा जो मोठा सगळ्यात म्हणजे लाभार्थ्यांच्या पुढे ज्यांची लॉटरीमध्ये निवड झाली आहे त्या लाभार्थ्यांच्या पुढे एकूणच छाननी करणारी किंवा शासकीय यंत्रणा आणि नवीन शेतकरी जे आहेत यांच्या पुढे
जो आज घडीला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे लॉटरीमध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांनी पुढली काय प्रक्रिया करणं अपेक्षित आहे। त्यातला पहिली स्टेप जी आहे ती आपल्याला लक्षात घ्यायची की लॉटरीमध्ये निवड झाल्यानंतर कागदपत्र अपलोड करणे। आता तुम्ही म्हणता कागदपत्र काय अपलोड करायचे, तर सगळ्यात महत्त्वाची बाब आहे पहिला आधार कार्ड, आधार लिंक बँक पासबुक तुम्हाला अपलोड करायचंय। त्यानंतर कोटेशन आणि टेस्ट रिपोर्ट, हे दोन घटक अतिशय महत्त्वाचे आहेत। म्हणजे एक तर तुम्हाला कोटेशन अपलोड करायचं आहे आणि त्यासोबत त्या ड्रोनचा टेस्ट रिपोर्ट। आता इथं लक्षात घ्यायचं कोटेशन आणि टेस्ट रिपोर्ट अपलोड करत असताना ते कोटेशन कुणाकडनं घेतलं पाहिजे, तर तुम्हाला सांगितलं ह्या सर्व घटकांची पूर्तता करणाऱ्या कंपनीकडनंच ते कोटेशन आणि टेस्ट रिपोर्ट घ्यायचं आहे। बरं, तुम्ही म्हणता मला या कंपनीचं टेस्ट रिपोर्ट आणि कोटेशन अपलोड केलं, परंतु नंतरच्या काळामध्ये मला दुसऱ्या कंपनीचं घ्यायचंय। ती कंपनी जर ज्या कंपनीचं मला घ्यायचंय ती कंपनी जर शासनाच्या यादीत असेल तर डायरेक्टली तुम्ही त्या कंपनीचा खरेदी करून ज्या वेळेला तुम्ही इनव्हॉइस अपलोड करताय त्यावेळेला कोटेशन, टेस्ट रिपोर्ट, इनव्हॉइस अशा पद्धतीचे तीनही घटक अपलोड करणं अपेक्षित आहे। परंतु लक्षात घ्या 10 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला हे सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचे। ज्या शेतकऱ्यांना लगेच आता एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रॉ निघालेला आहे तर तुम्हाला टेस्ट रिपोर्ट आणि कोटेशन लगेच मिळेल याची शाश्वती नाही, त्यामुळे तो अर्ज कॅन्सल नाही झाला पाहिजे यासाठी किमान आधार आणि बँक पासबुक हे दोन घटक तुम्ही अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा। पुढल्या 2-4 दिवसामध्ये तो अर्ज पुन्हा तुम्हाला रिटर्न येईल, त्यावेळेला तुम्ही कोटेशन आणि टेस्ट रिपोर्ट अपलोड करू शकता। म्हणजे पहिली पायरी काय, डॉक्युमेंट अपलोड करणं। डॉक्युमेंट अपलोड करत असताना जर कोटेशन, टेस्ट रिपोर्ट नसेल तर काय कारवाई करणं आणि जर हे सगळे घटक मिळत असतील तर सर्वच्या सर्व अपलोड करणं। आता पहिल्या पायरीनंतर जेव्हा हे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करता त्यावेळेला आपला अर्ज जाणार आहे कृषी विभागाच्या संबंधित डेस्कवर। मग तो कृषी सहाय्यकांचा असू शकतो, कृषी पर्यवेक्षकांचा असू शकतो किंवा मंडळ कृषी अधिकाऱ्यांचा असू शकतो। जनरली ते सर्व अर्ज जे आहेत ते कृषी सहाय्यकांच्या डेस्कवरती जातात। इथं लक्षात घ्या, मग त्या ठिकाणी ज्या वेळेला कृषी विभागाच्या डेस्कवरती तो अर्ज जातो त्यावेळेला हे अपलोड केलेल्या वरील डॉक्युमेंटची छाननी केली जाईल। ते जर योग्य असतील तर ते पुढे पाठवले जातील पूर्वसहमतीसाठी तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये। लक्षात घ्यायचं जर ते डॉक्युमेंटमध्ये त्रुटी नसेल तर ते पुढे तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये जाईल पूर्वसहमतीसाठी, किंवा जर डॉक्युमेंट कमी असतील तर ते पुन्हा डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी रिटर्न येतील शेतकऱ्यांच्या डेस्कवरती। ओके, आता आपण असं समजूया तो योग्य डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या डेस्कवरती आला, त्या ठिकाणी पुन्हा ही छाननी झाली योग्य आहे का डॉक्युमेंटची तपासणी केली जाईल आणि त्या डॉक्युमेंटच्या आधारे सर्व अटी आणि शर्तींच्या अधीन राहून तुम्हाला पूर्वसहमती पत्र देण्यात येईल। पूर्वसहमती पत्र दिल्यानंतर लक्षात घ्यायचं की आपल्याला 1 महिन्याच्या आतमध्ये ड्रोन खरेदी करायचा आहे। 30 दिवसांच्या आतमध्ये आपल्याला ड्रोनची खरेदी करायची आहे, ही बाब इथे लक्षात घ्यायचं। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे ही आहे की ड्रोन खरेदी करत असताना शेतकऱ्यांनी जे काही पेमेंट करायचंय संबंधित डीलरला किंवा कंपनीला ते पेमेंट RTGS असावं, नाहीतर बऱ्याच वेळेला शेतकरी हे पेमेंट कॅश मध्ये नेऊन देतात, तर असं चालणार नाही। तुमच्या अकाउंटचं स्टेटमेंट RTGS केलेलं फार महत्त्वाचं आहे आणि त्याशिवाय अनुदान मिळणार नाही अशा पद्धतीची अट जी आहे ते मार्गदर्शक सूचनामध्ये असलेली आपल्याला किंवा विविध परिपत्रकाच्या माध्यमातून ती निश्चित केल्याची बाब आपल्या लक्षात असली पाहिजे। RTGS पेमेंटच्या माध्यमातून तुम्ही संबंधित कंपनी किंवा डीलरच्या अकाउंटला पेमेंट करायचंय आणि ती पावती देखील तुम्हाला या खरेदी टॅक्स इनवॉइस सोबत जोडणं अपेक्षित आहे। त्यानंतर खरेदी बिल जी आहे, आता तुम्ही खरेदी केलंय त्यानंतर खरेदी बिल अपलोड करणे। आता अपलोड करत असताना हे पेमेंट देखील आपल्याला जोडणे, किंवा तुम्हाला म्हटलं की टेस्ट रिपोर्ट आणि कोटेशन आधी आपण वेगळ्या कंपनीचा जोडला होता, आता आपण दुसऱ्या कंपनीकडनं चांगला ड्रोन मिळाल्यामुळे त्या कंपनीचा घेतलाय, त्यावेळेला ते बिल, RTGS पावती आणि त्यासोबत टेस्ट रिपोर्ट आणि कोटेशन त्या कंपनीचं ज्या कंपनीचा ड्रोन तुम्ही खरेदी केलाय त्या हे सगळे डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करणं अपेक्षित आहे।
ते डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर पुन्हा त्याची मोका तपासणी होईल. म्हणजे हे डॉक्युमेंट अपलोड केले, ते डॉक्युमेंट गेले तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये, मग त्यांनी या डॉक्युमेंटची तपासणी केली. हे डॉक्युमेंट योग्य आहेत का? हे डॉक्युमेंट जर योग्य असतील तर ते प्रत्यक्ष मोका तपासणीसाठी येतील. तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत आपल्याला मोका तपासणी केली जाईल. मग ही मोका तपासणी केल्यानंतर या सर्व बिलांची व्हॅन VIN नंबर असतो त्या ठिकाणी, तो नंबर चेक केला जातो आणि त्या सर्वांच्या आधी जसा चेसिस नंबर असतो ना तसा ह्याला पण नंबर असतोय, तो नंबर देखील त्या ठिकाणी तपासला जातो. बिलामधला नंबर आणि त्या ठिकाणी त्या ड्रोनचा नंबर हा मॅच झाला पाहिजे. त्यानंतर लक्षात घ्या, अनुदानासाठी सादर केलं जाते. जर ह्या सगळे डॉक्युमेंट्स योग्य आहेत, मोका तपासणी केलाय, जिओ टॅग फोटो काढलेला आहे, त्या सगळ्या गोष्टी योग्य असतील तर तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत ते ओके म्हणून रिमार्क करून ते पुढे पाठवलं जाईल. म्हणजे अनुदानासाठी ते सादर केलं जाईल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे. आणि ज्या वेळेला ते जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे जाईल त्यावेळेला ते देखील पुन्हा या सगळ्या बाबीची तपासणी करतील आणि तपासणी करून ते जर योग्य असेल तर ते अनुदानाची शिफारस माननीय आयुक्त कार्यालयाला करतील. आणि त्यांनी शिफारस केल्यानंतर आयुक्त कार्यालयामार्फत जेव्हा अनुदान उपलब्ध होईल त्यावेळेला ते अनुदान आपल्या आधार लिंक बँक अकाउंटला सेंट्रल म्हणजे स्टेट लेवलवरतून तुमच्या अकाउंटला क्रेडिट होईल. आणि अशा पद्धतीनं ही पूर्ण प्रक्रिया जी आहे ती पार पाडली जाईल. आता लक्षात घ्या, अनुदान वितरित झालं म्हणजे आपण या ठिकाणी आपली जबाबदारी संपली असं लाभार्थ्यांनी समजून घेऊ नये किंवा विभागानं देखील तसं समजवण्याचं कारण नाही. कारण विभागाच्या वतीनं त्यानंतर जी कारवाई केली जाते सनियंत्रण आणि अंमलबजावणीची प्रक्रिया, म्हणजे थोडक्यात काय आहे तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत या सर्व ड्रोनच्या लाभार्थ्यांचं सनियंत्रण केलं जाईल. म्हणजे वेळोवेळी त्यांनी जे काही फवारणीचा दर आहे प्रति हेक्टरी तो निश्चित केला जाईल. लघु आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी तो 25% मार्केट रेटपेक्षा कमी असला पाहिजे. आणि ह्यांनी जे काही ही सेवा दिली आहे त्या सेवेच्या संबंधीचे अहवाल ह्यांनी मेंटेन केलेत का, या सगळ्या बाबीची रेकॉर्ड जे आहे ते संबंधित लाभार्थ्यांना ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याचं नियंत्रण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत केलं जाणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची बाब जी आहे ते लक्षात घ्या, प्रत्येक केंद्राची म्हणजे ड्रोनची फार्म्स या ॲपवरती मोबाईल ॲपवरती नोंदणी करणे आवश्यक राहील. या ॲपवरती तुम्हाला नोंदणी करून तुमचा जो अहवाल आहे तो त्या ठिकाणी भरणं अपेक्षित आहे किंवा ती नोंदणी केल्याशिवाय तुम्हाला इतर पर्याय उपलब्ध नाहीत. त्यानंतर लक्षात घ्या, आता ही झाली तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या मार्फत तुमची तपासणी झाली. पण त्यानंतरही वेळोवेळी विभागीय कृषी सहसंचालक साहेब देखील येऊ शकतात. त्या जिल्ह्यातील किंवा त्यांच्या कार्यक्षेत्रातील 1% लाभार्थ्यांची त्यांना रँडमली म्हणजे थोडक्यात 1000 ड्रोन जर विकले असतील तर साधारणपणे 10 ड्रोनची तपासणी करण्याची जबाबदारी विभागीय कृषी सहसंचालक साहेबांची असेल. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी साहेब यांनी समजा 100 ड्रोन जिल्ह्यात गेले असतील तर 5 ड्रोनची तपासणी करायची. उपविभागीय कृषी अधिकारी साहेब यांनी 100 पैकी 25 ड्रोनची खरेदी तपासणी करायची किंवा 25% ड्रोनची क्रॉस चेकिंग करणं अपेक्षित आहे. आणि तालुका कृषी अधिकारी यांनी 100% ड्रोनची तपासणी करणं अपेक्षित आहे. मित्रांनो, अशा पद्धतीनं एकूणच विभागाच्या मार्फत कशी कारवाई केली जाते, कोणते डॉक्युमेंट मॅन्डेटरी आहेत आणि या व्यतिरिक्त जर आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण मोबाईलवरती कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर त्यांनी दिलेला आहे 94 04 97 47 44 या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. माझा पर्सनल नंबर मी देतोय, परंतु त्या नंबरवरती जर कॉल उचलला गेला नाही, शक्यतो तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहून घ्यावा, त्यामध्ये तुमचे बरेचसे प्रश्न सुटले जातील. आणि त्यानंतर जर या नंबरनं तुम्हाला रिस्पॉन्स दिला नाही तर मात्र तुम्ही माझ्या व्यक्तिगत नंबरवरती देखील फोन करू शकता.
नंबर आहे 9552 48 60 13. परंतु तो प्रत्येक वेळेला उचललाच जाईल, कार्यालयामध्ये इतरही कामं असतात, त्यामुळे तुम्ही मेसेज जरी टाकला व्हॉट्सअपला तरी त्यानंतर एक साधारणपणे 1 दिवसामध्ये मी आपल्याला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल, पण प्रोव्हाइडेड शक्यतो तुम्ही याच नंबरवरती फोन करावा, ते देखील तुम्हाला योग्य पद्धतीने मार्गदर्शन करू शकतील. आपण या ठिकाणी थांबूया. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये पण तुम्ही टाकू शकता, त्या ठिकाणी उत्तर दिलं जाईल. मित्रांनो, या सर्व व्हिडिओसाठी आपल्याला जो काही सेटअप किंवा हा पूर्ण एकूणच रेकॉर्डिंगचा सेटअप उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी डॉक्टर VP मांदळे मॅडम यांचं आभार मानतो, किंवा अशा पद्धतीनं यापूर्वी देखील त्यांनी सेटअप उपलब्ध करून दिल्यामुळं आपण कृषी विभागाच्या काही गाईडलाईन्सचे व्हिडिओ बनवू शकलो, आणि त्यांनी नंतर ते व्हिडिओ देखील त्यांच्या जो कोणता चॅनल असेल त्या चॅनलवरती, माईट बी मला वाटतं नागरिक नावाचा काहीतरी चॅनल आहे, त्या चॅनलवरती त्यांनी अपलोड केलेले असावेत. तर अशा ठिकाणी जाऊन देखील तुम्ही इतर व्हिडिओ कदाचित पाहू शकता. तोच चॅनल असण्याची शक्यता आहे. धन्यवाद. आपण थांबू इथं.